आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई नवऱ्याच्या कानात सांगे इकडं तिकडं सांगत नाही बर नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे आई बाप पाहिजे नाही जित्यापणी हे मरण आम्ही डोळ्यांनी पाहिलं रा दादा पाहिलं रा लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग यगळ राहिलं ऐका नाही तुमच्याकडे पल की जिंदगानी एक रोज सबको जाना बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना आवडे हे रूप गोजिरे सगोन पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लालचावले मन लागली से गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तू का म्हणे आम्ही मागावी लढिवाळी पुरावावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तुराहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार वरण रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम गकारू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने
नाथांच्या कृपादाने कथेचा विसरू नाथांच्या कृपादाने कथेचा विसर त्यांच्या कृपादान कथेचा त्यांच्या कृपादाने कथे हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम यांचे केले स्मरण होय सकळ विधेचे अधिकरतेचे श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुकावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय जो मी तुझ पाहे पांडुरंगा प्राप्त स्थळी भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेनं त्रिभुवनाची स्वामी असणारी आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादानं सद्गुरु रामराव बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला हा सुंदर नामयज्ञ सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि सुंदर असा हरी जागराचा कार्यक्रम अतिशय आनंदाने आपल्या परिसरातून सर्व आजूबाजूच्या सगळ्या खेड्यातली मंडळी आणि आपल्या तांड्यातली मंडळी संपूर्ण गावकरी मंडळी एकत्रित येऊन मोठ्या आनंदानं हा नामोत्सव या ठिकाणी साजरा करत आहात आणि त्या योगानं आजचा हा पहिला दिवस पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाटेला आली सेवेकरता निवडलेला अभंग देहुनिवासी जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय गोड अभंग आहे महाराज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याच्या रूपाचं वर्णन करतात देवा तुझे अनेक रूप मी पाहिले पण मला आवडणारं कोणतं रूप आहे त्या रूपाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराया प्रस्तुत अभंगामध्ये करतात आणि तोच अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल हर हर विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 कली कबर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव हला विठ्ठला बोला कुंडली कबर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव या कार्यक्रमासाठी अन्नदानासाठी सहकार्य करणारी मंडळी, पंक्ती घेणारे, कार्यक्रमासाठी सगळ्यांनी जी आपापली सेवा या ठिकाणी दिलेली, सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद करते, ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य लाभलं. घेऊ शकतील ना? तुमच्या भागात येण्याचं सौभाग्य मला पहिल्यांदाच लाभलेलं आहे. उदगीरला तशी मी आले, पण तिथून पुढे इकडं नाही आले. तिथून इथपर्यंत येण्याचा योग आम्हाला हरिभक्तपरायण आमचे बालाजी महाराज पवार यांच्या गोड नियोजनाखाली सुंदर असा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी चालतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथपर्यंत येण्याचा योग आला. तुम्हा सर्व साधू संतांचं दर्शन घडलं. माय माऊल्या आणि प्रत्यक्ष शिवरूप असणारे सर्व मंडळी, पार्वती स्वरूप असणाऱ्या सगळ्या आई जगदंबा आणि तुमच्या सगळ्याच्या योगानं मा जगदंबेचं दर्शन मला या ठिकाणी घडलं. त्याबद्दल सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. ज्या आई जगदंबेची उपासना तुम्ही आम्ही करता, त्या आई जगदंबेचे उपासक आम्ही सुद्धा आहोत. संपूर्ण वारकरी संप्रदाय सुद्धा आहे महाराज, पण ती आई जगदंबेचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय करतात. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, मंडप घातला, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला, याचा मंडप घातला, चारी वेदाचा फुलवरा बांधिला, शास्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ. आई जगदंबेचा गोंधळ महाराज, गोंधळा येयो जगदंबे मूळ पिठा तो अंबे, गोंधळा येयो जगदंबे. आईचा गोंधळ आहे महाराज. नामचिंतनामध्ये संत महात्म्यांनी गोंधळ घातला का? गोंधळाच्या माध्यमातून तरी संत महात्मे एकत्र गोळा होतील. सगळे जनसमुदाय एकत्र आला
की मग ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांना मार्गदर्शन केल्या जाईल. संतांना सोपी वाट काढली, सोपे वर्म आम्हा सांगितली संधी, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी दयानिधी संत तेनेची पंचे जाणू जाता, तेनेची पंचे जाणू जा. तेनेची पंचे जाणू जाता, तेनेची पंचे. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते येण्याची पंते चालू जाता. न पडे गुंता कोठे काही. मार्ग दाविल महाराज. संतांनी मार्ग सांगितलं, त्या मार्गाचं अनुक्रमण करणारे आपल्या तांड्यातील एक सुंदर दाम्पत्य, आमचे बालाजी दादा आणि त्यांच्या विद्यमान पत्नी, दोघही आई जगदंबेची सेवा करतात, सद्गुरु माऊलींची सेवा करतात. ही पुण्याई फळाला आली. या ठिकाणी नामचिंतन सोहळा चालू झाला. गोड वर्णने परिसरातील संपूर्ण गुणीजन मंडळी. मला सगळ्याचा परिचय नाहीये, एकाच नाव पॉम्प्लेटवर दिसते, ते म्हणजे आमचे मृदंग वादक आमचे पांडुरंग दादा. गोड मृदंग वाजवतात महाराज. अतिशय आनंद वाटला. बाबा आहेत, आपण डोंगर शेळकी, हकनाकवाडी आणि ही सगळी मंडळी. त्याचबरोबर दादा सुंदर गायन करता. मला परिचय नाहीये. देगलूरच्या आहोत तुम्ही? कोडगाळवाडीच्या. नाव बळवंत महाराज. बळवंत महाराज देगलूरकडले आहेत, म्हणजे आमच्या जवळचे. आम्ही बिलोलीच्या पुढून आलोत, कुंडलवाडीवरून. आमचे बळवंत महाराज आहेत. आमच्या परिसरातलं वैभव, ही सगळी तुमच्या परिसरातली वैभव, सगळे मंडळी आहेत महाराज. सुंदर असा योग आहे, गोड चिंतन आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी गोड वर्णन केलं. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला काहीतरी नियम आहे. सप्ताह 7 दिवसाचा आहे. 7 दिवसातल्या सप्त्यामध्ये 3 कीर्तनकार बंदिस्त आहेत महाराज. 3. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारांना देवाच्या रूपाचंच वर्णन केलं पाहिजे असा नियम आहे. 7व्या दिवशीच्या कीर्तनकारांना देवाला मागणी पर अभंग घेऊन काहीतरी मागितलं पाहिजे, हा एक नियम आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याने काला कशा स्वरूपानं केला, कृष्ण परमात्म्याचं चरित्र ते उच्चारावे केले देवे. गोकुळातलं जे चरित्र परमात्म्यानं केलं तेच चरित्र आम्ही उच्चारलं. फक्त उच्चार करा, आचरण करू नका. स्पष्ट सांगितलं, चरित्र ते उच्चारावे केले देवे. परमात्म्यानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचं उच्चारण केल्यानं आमचं शरीर पवित्र होतं, वाणी पवित्र होते, मन पवित्र होतं. कृष्ण चरित्रानं मन निर्मळ होतं. आणि पहिल्या दिवशीच्या कीर्तनानं आमचे डोळे पवित्र होतात. विठ्ठल महाराज, शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय असेल तर ते आमचे डोळे. भागवत शास्त्रात गोड वर्णन केलं, शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचं भाग कोणता असेल तर ते आमचे डोळे आहेत. ज्ञानचक्षु. डोळे जे पाहतात ना, डोळ्यानं केलं तर भरपूर पुण्यही होतं आणि डोळ्यांनी केलं तर पापही होतं. शास्त्रकारांनी पुढे जाऊन सांगितलं 83% पाप आमच्या डोळ्यांनी होतं.
83% जास्तीत जास्त पुण्य आमच्या डोळ्यांनीच करून घेता येतं. करता आलं तर पुण्यही याच्यानेच करता येतं, पापही याच्यानेच. शरीराच्या साह्याने सच्चिदानंद पदवी घेता येतं आणि शरीराच्या साह्यानं नरकाला सुद्धा जाता येतं. शरीरानं साध्य केलं तर परमार्थ परमात्म्याची प्राप्ती करून घेता येतं आणि शरीरानं साध्य नाही करणं झालं, संगती चुकली, वाम मार्गाला गेला तर शरीराचं नाहीस होण्यास वेळ लागत नाही. म्हणून गोड चिंतन आहे महाराज. तुकोबाराया वर्णन करतात माणसाचं जीवन किती आहे. आज कलियुग आहे. या कलियुगीच्या दगदगीच्या युगामध्ये प्रत्येकाकडे पहा, आम्ही एकमेकाकडे पाहिलं तर सुखी कोणी दिसत नाहीये. प्रत्येकाला पाहिलं, विचारलं काय चाललंय बाबा, काही नाही म्हणे, थोडं टेन्शन आहे. कशाचं? काही नाही, पोरग आहे, मुलगा आहे, वयाला आला, अजून पोरगी मिळत नाही, लग्न कुठं जुळत, काहीतरी टेन्शन आहे महाराज. प्रत्येकाला काही ना काही टेन्शन आहे. कुणाला शेतीवाडी आहे, घर आहे, पण घरात राहण्याकरता लेकरं नाही म्हणून टेन्शन आहे. आणि कुणाला लेकरं एवढे झाले की राहायला घर नाही म्हणून टेन्शन आहे. कुणाकडे एवढी संपत्ती आहे की कुणाला खाऊ घालावं हा प्रश्न आहे. आणि काहीकडे खायला एवढे की संपत्तीच नाही महाराज, संध्याकाळी काय शिजून वाढावं हा प्रश्न आहे. जगात सगळीकडे दुःखानं भरलेलं आहे. मग कबीरदास महाराज सांगतात ना महाराज, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. ज्याला पावं तो दुखी आहे. कोई तन दुखिया, कोई मन दुखिया, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखिया, सुखी राम के दास. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून. विचार करा, कोण सुखी, कोण सुखी, कोण सुखी, कोणी सुखी नाही महाराज. प्रत्येकाजवळ दुःख आहे. जगामध्ये सुखी कोणी नाही. पण संत महात्म्यांनी सांगितलं, फक्त सुखी जगामध्ये राम के दास. भगवंताचे दास सुखी, भगवंताचे दास सुखी. का सुखी? ते भगवंताचं अखंड चिंतन करतात म्हणून सुखी आहेत. आणि तुम्ही आम्ही दुःखी का आहोत? एकाच शब्दाचा थोडासा फरक आहे महाराज. संत महात्मे चिंतन करतात म्हणून सुखी आहेत. संत महात्मे चिंतन करतात म्हणून सुखी आहेत. तुम्ही आम्ही चिंता करतो म्हणून दुःखी होत. विठ्ठल खूप गोड आयुष्य आहे, लहान आयुष्य आहे महाराज. जास्त दिवस नाहीये आपल्याकडे. जिंदगी एक रात है, रात में न जाने कितने सपने हैं. जीवन एक रात्री सारखं आहे महाराज. एक रात्र आहे. जीवन एक रात है, रात में न जाने कितने सपने हैं. जो मिला वो अपना है, जो नहीं मिला वो एक सपना है. जे मिळालं ते आपलं, जे नाही मिळालं ते एक स्वप्न आहे म्हणून सोडून द्या. आयुष्य जीवन जगत असताना कमी आयुष्य महाराज. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, हे शेत गणले ते अर्धरात्र खाये, हा मध्ये पालक पिडा रोग काय भजना शिवरले ते पाहेगा, काय भजना शिवरले ते पाहेगा. गोड प्रमाणे महाराज. फक्त माझ्याकडे थोडा वेळ कमी आहे खूप. अभंगाचं संपूर्ण चिंतन थोडक्यात मांडायचं, जमेल तिथपर्यंत जाऊ.
मला सांभाळून घ्या. मी तुमच्या चरणी नतमस्तक होते. दोन्ही कलाकार सगळेच मला सांभाळून घ्या. कारण महाराज परिसर नवीन आला की बोलण्याची थोडीशी परेशानी होते. काय बोलावं, मोजकं बोलावं लागतं. नवीन परिसर आहे, जास्तही काही बोलता येत नाही. तुमच्यातली माझ्यातली काही ओळखच अजून झालेली नाही. जास्त बोलायला जाव अवघड आहे ना. कारण समाज कसा आहे महाराज, कसंही वागा, नाव ठेवल्याशिवाय राहत. नवीन लग्न झालं आणि सुनबाई घरात आली. सून घरात आली, सासूला वाटलं आपल्या घर जवळपास, गावाच्या जवळपास बिजवणीचं शेत आहे आणि पोरीला न्यावून दाखवून आणा. सुनबाईला सांगितलं, बाई चल शेताकडे जाऊ. मग आता सासू सुनाला घेऊन सोबत निघाल्या बरोबर पहिल्या वाटामध्ये एकाचं घर लागलं आणि बाई बाहेर वट्यावर बसलेली होती त्या घरची. तिने विचारलं, कुठं निघाली का? काही नाही म्हणे, शेताकडे निघाली. ही कोण आहे? परवाच आपल्या पोराचं लग्न झालं नाही का? सूनबाई आहे छोटी. हा बरोबर. काय बाई आजकालची सून आहे तुझी? काय म्हणे, तुझ्या सवतीसारखं बरोबरीनं चालते. आता सून सोबत चालली होती सासूच्या. पहिला प्रश्न सुरू झाला मला. काय म्हणे, कालच आली तुझ्या सवतीसारखं बरोबरीनं चालते. आता त्या सूनबाईनं ऐकलं. तिला वाटलं सोबत चालल्यावर लोक नाव देतात, म्हणून पोरगी थोडी दचकली. नवीन असल्यामुळे ती मागं पडली. सासू पुढं पुढं जाती, सून मागं मागं जाते. पुढं गेल्यावर लगेच एक घर लागलं महाराज. लगेच घर लागलं. त्या घरची बाई बाहेर बसलेली होती. तिने विचारलं, काय ग कुठं चालली? काही नाही म्हणे, शेताकडे चालली. सुनाला शेत दाखवून आलाय. बरं, हीच आहे का नवीन सून? हो म्हणे. काय ग तुझी नवीन सून? परवाच तर लग्न झालं, तिच्या पायातल्या मुंग्या मेल्यासारखं. तू पुढे ती मागे. काय मेले का म्हणे हिच्या पायातल्या मुंग्या? तरुण पोरगी, चांगलं चलावलं धडधड. बघ म्हणे, तू कुठे सून, तुझी सून कुठे? हे सुनानं ऐकलं महाराज. तिला वाटलं मागं पडल्यावर लोक नाव ठेवतात. मग ती सासूच्या पुढे जाऊ. सासूबाई हळूहळू पडल्या आणि ती भर 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 पुढे निघाली. पुढे निघाल्यावर थोडा दूर गेल्यावर अजून एक घर होतं महाराज. त्याही घरची म्हातारी बाहेरच बसली होती. तिला म्हणली, माय काय ग कुठं चालली? काय नाही म्हणे, शेताकडे. आता पुढे गेलेली कोण आहे? तिने म्हणली, माझ्या बाळ्याची बायको आहे छोट्या. असं आहे का? माय काय पोरी आजकालच्या. बघ म्हणे, काना मागून आली तिकड झाली, आताच आली, तुला पुढं पुढं जाऊ लागली म्हणे. आता तू कुठं जाणार? तुझं तर तिने काही मानस ठेवला नाही. तेही पोरीनं ऐकलं. मला सांगा, पोरीनं करावं तर काय? पुढं गेल्यावरही नाव आहे, मागं राहिल्यावरही नाव आहे, बरोबरीनं चालल्यावर सुद्धा नावच आहे महाराज. मग जगाला काही सोपं नाही, फक्त नाव ठेवणं सोपं आहे. विठ्ठल काय बोलाव हे अवघड आहे. जोपर्यंत तिला सगळ्याच कळत नाही तोपर्यंत अवघड आहे महाराज. पण सगळ्याच्या नाड्या कळल्या तीच अवघड आहे बरं. घरात एक बाई नवऱ्याला 500 रुपये मागितले. लक्ष देऊन आहे का बरं महिला म्हणून? 500 रुपये द्या. कशाला? अहो द्या म्हणते ना. बरं ठीक आहे, कशाला पाहिजे ते सांग ना. तिने सांगितलं, मला ब्युटी पार्लरला जायचं. पार्लर कशाला जायचं? तिने सांगितलं, माझे केस व्यवस्थित करून यायचेत म्हणे. केसाला स्ट्रेट करून आणायचे, मोकळं करून आणायचे. नवऱ्यानं सांगितलं, अख्खी खानदान मोकळी केली म्हणे माझी. माझ्या सगळ्या खानदानीला तू सरळ केली. आता तुझे केस तेवढे तुला सरळ करता येत नाही का घरी? ते करायला ब्युटी पार्लरला जावं लागतं का? ती म्हणली, ती घरी होत नाही. नवरा म्हणला, बाई सगळे कुळ माझे तुझ्या माग शहाणे झाले म्हणे, सरळ झाले, वाकडे कुणच राहिलं. समाज आहे, विचित्र समाज आहे. लक्ष देऊ नये का? या माय माऊल्या मनात जर आणलं ना, त्या आई जगदंबेचं स्वरूप आहे. 3.5 शक्तिपीठ आमच्या घरात आहेत. लक्ष देऊ नये का? आम्हाला जन्म घालणारी पहिली आई एक पीठ आहे. आईच्या नंतर आमची पाठची बहीण आहे, ती दुसरं पीठ आहे, शक्तिपीठ आहे. तिसरं शक्तिपीठ आमची बायको आहे. आणि अर्ध शक्तिपीठ आमच्या पोटी जन्माला येणारी मुलगी आहे. ज्याच्या घरी हे 3.5 शक्तिपीठ आहेत
त्यानं त्या 3.5 शक्तिपीठाला कधी डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही पाहिजे. विठ्ठला गोड वर्ण नाही मार, आयुष्याला नाही. जितकं कमवता येईल तेवढं कमवा. मी नको म्हणणारी या मताची नाहीये. कमवा, रात्रंदिवस कमवा. कारण या काळामध्ये पैशाशिवाय कुणी कुणाला बोलत नाही. तुम्ही धनवान आहात तरच तुम्हाला मान आहे जगामध्ये. तुमच्याकडे संपत्ती नाही, धन नाही, कोणी तुम्हाला पुसत नाही. म्हणून जितकं कमवता येतं ना कमवा. कमवत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मिळालेलं आयुष्य हे मात्र तुमच्या हातात नाहीये. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मिळालेलं हे शरीर ते नाशवान आहे. ते कधी तुमची साथ सोडेल हे सुद्धा सांगता येत नाही. आणि तिसरं सत्य, कितीही कमवा पण इथं कमवलेलं एवढंही धन संपत्ती असेल, याच्यातली सुईच्या टोकावर बसेल इतकी माती सुद्धा आपल्याला सोबत नेता येणार. मग आता तुम्ही ठरवा, कमवायचं, कमवून काय करायचं. त्याच्याकरता मिळालेलं शरीर वाया घालायचं, त्याच्याकरता मिळालेलं अनमोल आयुष्य वाया घालायचं. मग एका कवीनं गोड वर्णन केलं, महाराज आयुष्य किती आहे बाबा. अरे धनसंपत्ती मध्ये जर तू ये वाया घातलास तर पुन्हा पश्चाताप केल्याशिवाय तुझ्या हातात काही मिळणार नाही. म्हणून विचार कर. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी घडी भर नाही कुणाचा भरोसा, तुला कोण देई मनाचा दिलासा. वाऱ्यावरी फिरतो हा जीवांधळा रे, देवा पुढं माणूस पाला पाचोळा. घडी भर भरोसा नाही महाराज, क्षण भंगूर नाही बर. बसावा रे सावध थोडा माया, काही नसले मग गळा पडेल पुढे हुशार थोरा आहे ओळसा. राम राम स्मरा, अगोदर राम राम स्मरा. का स्मरा महाराज? शास्त्रकारानं गोड वर्णन सांगितलं. आयुष्य मिळाले ना, जसं मोबाईलचा रिचार्ज 1 महिन्याला संपतो, व्हॅलिडिटी संपते. बाजूला घ्या बरं जरा. मारून घेतात का विठ्ठल? सांभाळा कुणाची लेकरी त्यांना सांभाळा. गोड चिंतने महाराज. क्षणभंगूर आयुष्य. एकच विचार करा, आयुष्यभर कमवण्यामध्ये जर आम्ही आयुष्य घातलं, ज्यांच्या करता कमवलं, म्हातारपणात त्याच पोरांनी आम्हाला जर घराच्या बाहेर काढलं, ज्यांच्या करता धन संपत्ती वैभव कमवलं, ज्यांच्या करता अमोल आयुष्य मिळालेलं वाया घातलं, आणि शेवटच्या काळामध्ये ज्यावेळी पोराचं लग्न झालं, सून घरात आली, आता सासू सासऱ्याला वाटलं आमची लाडाची सूनबाई आली बाबा, आम्हाला हातावर चहा भेटणार, ताटामध्ये लगे गरम गरम खायला भेटणार. पण उलट झालं महाराज. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात सांगे, इकडं तिकडं सांगत नाही बरं, नवऱ्याच्या कानात सांगे तुमचे आई बाप पाहिजे नाही, जित्यापणी हे मरणामच आम्ही डोळ्यांनी पाहिलं रा दादा पाहिलं रा. लगीन झाल्यावर आई बाप सोडून पोरग यगळ राहिलं. ऐका नाही तुमच्याकडे, इकडं उदगीराकडे नाही वाटायला, हा माय बापाला घेऊन राहतात वाटायला पोरं, नाही ना? असं नाही ना महाराज.
आता हे जर वेळ आली, मला एक सांगायची, अशी वेळ आल्यानंतर मग घरात सुनबाई बसू देत नाही महाराज. पॉलिश फरशीचं घर आहे, मामा इथं थुकून थुकून नाश करू नका, जा म्हणे पारावर बसा, मंदिराकडे जावा आणि तिकडं थुकत बसा, घरात माझ्यानी जास्त स्वच्छता करणं होत नाही म्हणे. मग ज्या दिवशी घराच्या बाहेर हाकलल्या जातं, पुन्हा मंदिराकडे येऊन माणूस विचार करतो, ज्यांच्या करता आयुष्य वाया घातलं ते एवढे बैमान आहेत. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, हे आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, हे आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे। हे माँ बाप का कोई नहीं मान, औरत को भव मान रे, माए बाप को कोई नहीं माने, औरत को भगवान। आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, प्रत्येक जण निघालं महाराज कलियुगामध्ये. जग कसं आहे, जगामध्ये प्रत्येक जण प्रत्येक नात्यामध्ये बैमानकी आहे. जोपर्यंत लेकरू मोठं होत नाही तोपर्यंतच ते आईला आई म्हणतं. एकदा ते पाखरू मोठं झालं, एकदा लेकरू शहाणं झालं की ते सारखं आईला म्हणतं, उगं बस तू, तुला काही कळत नाही. अरे बाहेर जाऊन आलं, आई म्हणते अरे फिरू नको, असं बरं नाही. ते म्हणते उगा बस, तुला काही कळत न कळताच तुला जन्माला घालते काय. इकडं तिकडं येतात महाराज, म्हातारं म्हातारी घरात असल्यावर त्यांना गप्प बसा, तुम्हाला काही कळत, तुम्हाला काही कळत. आता ही महिला मंडळीचं जीवन असं आहे महाराज, ती जन्मली की मोठा भाऊ तिला म्हणतो उग बस बाई तुला काही कळत नाही, माय म्हणते उग बस बाई तुला काही कळत नाही, बाप म्हणतो उग बस बाई तुला कळत नाही. असं कळत नाही म्हणून तिला लग्न करून पाठवतात. सासरी गेल्यावर नवराही म्हणतो उग बस तुला काही कळत नाही. मग लग्न झाल्यावरही नवऱ्याला वाटतं आपल्या बायकोला काही कळत, मग ती तिथेही शांतच राहते, तुला काही कळत नाही शांत राहा, तुला काही कळत नाही शांत राहा. लेकरं बाळ होतात महाराज तिला, जिला काही कळत नाही तिला लेकरं बाळ होतात. ते लेकरही मोठे झाल्यावर तेही सुरू करतात, बाई उग बस तुला काही कळत. आता या माईला कळल कवा म्हणालो. कोणीतरी म्हणतं काय माझ्या माईला कळतं म्हणून, हे माझी माय उग येडी आहे हो, तिला काही कळत नाही. नवराई म्हणते उग आहे हो, येडी आहे, तिला काही कळत. आता कळतं कवा महाराज मला सांगा. ज्या दिवशी घराच्या बाहेर हाकाललं त्या दिवशी माणसाला विचार येतो, अरे अरे ज्यांच्या करता आयुष्य वया घातलं, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. माझा केंद्र बिंदू इथे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको दिया, जिसको पाना था उसको खो दिया. क्या किया क्या किया क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा
ज्याला मिळवायचं होतं महाराज अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना जगामध्ये सुखी कोण आहे जग सुखरूपाईसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी गातो जगात सुखी कोण आहे परमात्मा सुखी आहे आणि सुखरूप कोण आहेत संत महात्मे का सुखी आहेत त्याचं चिंतन केल्यामुळे सुखी आहेत तुम्ही आम्ही दुःखी का आहोत चिंता केल्यामुळे तुम्ही आम्ही दुःखी होत महाराज म्हणून चिंता करायची नाही आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्वाय नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तसे काय कर म्हणे तुला मिळाले ना शरीर मिळालं देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा अनेक शरीरामध्ये अवयव दिली इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलायावर जने से जोडे से नारायण नासे जीवपण भवरो इंद्रिय दिले महाराज आणि सगळ्यामध्ये मेन इंद्रिय दिले डोळे आणि ते डोळे शरीरात महत्वाचं असल्यामुळं एका घरापुढं मोठा आंब्याचं झाड होतं आंबे भरपूर पिकले होते आणि त्यातले 2-4 आंबे बरेच आंबे असे खाली पडले आता वाटानं जाणाऱ्या वाटसऱ्याला आंबे दिसले ते पिकलेले आंबे खाली पडले ते पाहिलं कुणी डोळ्याने पाहिले डोळ्यांनी डोळ्यानं पाहिल्यावर आता डोळे तिथं गेले का नाही महाराज तिथं कोण गेलं पाय गेले पाय तिथं गेले पण पाय उचलले का नाही महाराज पाय कोणी उचलला आंबा आता हाताने उचलला पण हात खाले का नाही खाल्लं कोणी तोंडाने खाल्लं पण चव कुणी घेतली जिबीनी चव घेतली पण चावलं कुणी दाताने चव जिबीनं घेतली आणि एवढं करता 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 तिथंच उभा राहून आंब्या खाण्याच्या नादात घर मालक आला दंडुका घेऊनच आला आता आंबा कोण खाला होता तोंडानं आंबा कोण खाला होता आता मारणारा मालक कुठं मारतो पाटीत आता मार कोण खाव खरं सांगा पाटीनं आंबा खालता पाटीनं आंबा पाहिला होता का नाही महाराज डोळे महत्वाचे आता पाटीला मार लागलं आता पाट रडाव का पाटीला मारलं ना पाट नाही रडत कोण रडत मग कुणावर आलं शेवटी डोळ्यावर साप जे करत त्यानंच भरावं लागतं एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणून डोळे महत्वाचे मग या डोळ्याला एकच विषय द्या डोळ्याला सांगा तुम्ही बाबा रे ही डोळे पवित्र आहेत ना मग काय करा या डोळ्यानं देवाच्या रूपाला पाहण्याची आवड निर्माण करा तुकोबाराया म्हणतात देवा तुझे अनंत रूप आम्ही पाहिले अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी बाप रखुमा देव रखुना बानली कैसी हालकारे कृष्ण परमात्म्याचं रूप पाहिलं महाराज अनेक रूप परमात्म्याची पाहिली तुकोबाराया म्हणतात या जगामध्ये वेड लावणार डोळ्याला वेड लावणार एक रूप होतं महाराज अतिशय रूपवान होती अनेक रूप पाहिली परमात्म्याची आणि अनेक रूपानं वेड केलं पण सगळ्यात गोड रूप एकच वाटलं जगद्गुरु तुकोबारायाला त्या रूपाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या आवड है रूपा रो रोज रे हो आवड है रूपा
आवड है रूपा गोधरे सगुन रूपा गोधरे सगुना आता दृष्टी पुढे ऐसा चोरा आता दृष्टी पुढे ऐसा आवडे रूपा गोधरे सगुण आवडे हिलमा गोधरे सगुना पाहता लोचन सुखावले पाहता लोचन आवडे हे तो कबर आहे हात करतात महाराज हे जी विठेवर उभा आहे ते सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठावरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते सुंदर रूप तो का बरं या भंगात म्हणतात आवडे हे ते आवडतं महाराज. आता नवीन लग्न झालं नवरा बायकोचं लक्ष देऊन आहे का नवीन लग्न झालं थाटामाटानी बापानी पोराचं लग्न केलं नवीन सुनबाई पसंत करून आणली आवडणारी लग्न जमलेलं लग्न झालं सून घरी आली 6 महिने झालं तरी पोरग बाहेर कामाला निघच ना महाराज. बाप कटाळा पोरग कवा निघल बाबा बाहेर कामाला काही कामधंदा बघच ना सारखं बायको जवळच आहे गप्पा गोष्टी चालूच आहे. बापाला कंटाळा वाटला काय करावं काही सुधरणा आणि बाप आपल्यासारखा नव्हता महाराज सुशिक्षित शेतकरी माणूस होता आणि गावात असंच आपल्यासारखा सप्ताह होता. सप्त्याचं कीर्तन ऐकलं शेतामध्ये पाणी द्यायचं होतं आणि शेतात म्हैस होती दुधाची म्हैस खुट्याला बांधून तिला चारा टाकून शेतकरी आला होता. सगळं कीर्तन ऐकलं पोराला सांगितलं जा ना शेताकडे ते मला नाही जात आता उठतच नाही काय जाणार आहे सोडून दिलं पोराला निघाला महाराज बाप शेताकडे कीर्तन संपल्यावर 12-1 वाजता शेताकडे गेला जाऊन पाहतो तर जागलीला म्हैसच नाही. म्हैस कोणीतरी सोडून नेली. आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्याला विचारलं कोणी नेली कोणी सांगितलं नाही महाराज. घराकडून जाताना पौरी नेली होती सकाळी दूध आणायला म्हशीचं दूध काढून घरी आणायला. सकाळचे 10 वाजले म्हैस काही भेटली नाही दूध काही निघालं नाही रिकामी पौरी घेऊन बाप घरी आला आणि घरी आल्याबरोबर दारात पाऊल टाकतोय ते पोरग पलंगावरच आहे आणि तेवढ्यामध्ये बापाच्या कानात शब्द पडले. सून म्हणते आपल्या लोकाला सांगा मालक तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसते. नवीन लग्न झालेलं जोडपं महाराज आणि ती जोडी विचारायला लागली सांगा म्हणे मालक तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसते. आता बापाला आवाज आला महाराज. सून म्हणते माझ्या डोळ्यात काय दिसते पण आपलं पोरग काय म्हणते की ऐका मुला बाप
काय म्हणाला आपलं पोरगा ऐकावं या अपेक्षेपोटी बापानं मध्ये जायचा पाय बाहेरच घेतला आणि तिथंच रिकामी पोरी घेऊन ऐकू लागला महाराज. आणि तेवढ्यामध्ये पोराच्या मुखातून शब्द निघाले म्हणे राणी मला तुझ्या डोळ्यामध्ये अख्खं जग दिसते. अख्खं जग दिसते. अख्खं जग दिसते म्हणल्यावर तळपायाची आग मस्तकाला गेली बापाच्या. बेटा म्हणला बसल्या जागी पलंगावर तुला जग दिसाले होय. तळपायाची आग मस्तकाला गेली आणि बाप म्हणला बापू बरं झालं जग दिसलं तर दिसलं त्या जगात आपली म्हैस कुठं आहे ती बघून. रात्रपासून म्हैस हारपली म्हणून दूध काढायचं रिकामी पोरी घेऊन घरला आलो. ते म्हैस तेवढी कुठं आहे बघ त्या जगामध्ये दिसली तर हुडकून आणू. 50,000ची म्हैस कोण सोडून दिली काय सांगता येत नाही. संसारिक माणसाला हे रूप वेड करत तसं संत महात्म्याला परमात्म्याचं रूप वेड करत. तुकोबाराया आवडीनं सांगतात महाराज आम्हाला जगातले अनेक देवतांचे रूप पाहत असताना ते आवडलं नाही फक्त हे आवडलं. आवडे हे रूप गोजिरे गोजरे महाराज अतिशय गोजिरे गोजिरे रूप सावळे सुकुमार सुकुमार आहे परमात्म्याचं रूप आणि गोजिरे सुंदर आहे महाराज. एक हे बघा ते राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा परमात्मा एवढा गोड आहे महाराज. आणि त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराया सांगतात. आवडे हे रूप गोजिरे सगुण सगुण आहे. आकार नव्हता परमात्म्याला पण आला आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. परमात्मा निर्गुण निराकार होता पण आकारा करता आमच्या करता तो आकार आला आणि त्या परमात्म्याचं ते रूप मला आवडतं. आणि एकच प्रार्थना आहे देवा तुझं ते रूप मला आवडल्यामुळं आता इथून पुढची प्रार्थना माझी लक्षात ठेव. काय कर जसा आहेस ना तसंच माझ्या डोळ्यासमोर तू असलं पाहिजे. अभंगाचं दुसरं आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा 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 जो मी तुझे पाहे पांडुरंगा जो मी तुझं पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा मी तुझं पाहे पांडुरंगा तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चतुराये आता दृष्टी पुढे ऐसा चतुराये आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा है तुम्ही तुझा पाहे तुम्ही तुझं पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा चतुराये तुम्ही तुझं पाहे तुम्ही तुझं पाहे पांडुरंग
येऊ नको महाराज. जगद्गुरु तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा जो मी तुझं पाहे. पांडुरंगा हे तुझं रूप आहे ना अगदी गोड आहे. आता बदल करायची गरज नाही महाराज. जे रूप तुम्ही रोज पाहता त्याच्यावर तुमचं प्रेम जडतं आणि त्याच्यापेक्षा वेगळं पाहावं वाटत नाही. लक्ष देऊ नाही का? भगवद्गीतेमधला प्रसंग आहे महाराज. कृष्ण परमात्म्याचा अर्जुनाची चर्चा होऊ लागली. अर्जुनानं कृष्ण परमात्म्याला सांगितलं देवा तू अनंत रूपानं नटलेला आहेस ना मग मला तुझं ते विश्वरूपाचं दर्शन करायचंय. गोड वर्णन आहे महाराज. कृष्ण परमात्म्याच्या समोर अर्जुन म्हणतो देवा मला ते विश्वरूप पाहायचे. आणि भगवान परमात्मा ज्यावेळी विश्वरूपात प्रगट झाले जो अर्जुन विश्वरूप पाहण्याची लालसा व्यक्त करत होता तोच अर्जुन देवाला म्हणतो म्हणे सांभाळ सांभाळ तुझं हे सगळं भांडवल आहे ना देवा सगळं सांभाळून घे. मला हे पाहावं वाटत नाही. काय पाहावं वाटतं? जसा तू माझ्या सोबत अगोदरचा होतास तेच रूप मला आवडतं. आता दृष्टी पुढे ऐसाची पहिलंच्या सारखाच राय म्हणे. आता हे नको नवीन नाटक. नवीन नाटक कुणाला पाहावं वाटत नाही महाराज. जे दररोजचं पाहायचंय तेच पाहावं वाटतं. काय झालं एका गावामध्ये गणपती बसले. गणपती बसल्यामुळं गावात नाटकाचा कार्यक्रम होता. अगोदरची माणसं भरपूर नाटकं लावायची महाराज. नाटकं पडद्यावरली नाटकं त्याच्यामध्ये एक जण बाई व्हायचा एक जण गडी व्हायचा. नेमकं त्या दिवशी बाईचं रोल करणारा एक कलाकार बिमार पडला. बिमार पडल्यावर आता अचानक मध्ये दुसऱ्या माणसाला बाईचं रोल द्यावं लागलं आणि ते बाईचं रोल देणारा दुसरा नवीन माणूस होता. ते नवरा बायको शेताकडून आले. शेताकडून येऊन जेवायला बसले. जेवायला बसलं तेव्हा बाईनं पोटभर जेवायला वाढलं. मालक तिच्यासोबत जेवण केला. जेवण करताना ते चांगलं धोतरावर होतं. खमीज घातलेलं होतं. टोपी होती. बुका लावलेला होता. बाईनं त्याला जेवायला वाढलं होतं. सगळं जेवण झालं. ते पोटभर जेवण करून नाटक पाहायला गेलं आणि गेल्या बरोबर पुढं बसलं. पुढं बसल्यावर त्या नाटकातल्या लोकांनी सांगितलं जिजा ते बाईचं पात्र करणारा माणूस म्हणे कलाकार आज बिमार आहे. आजच्या दिवस तुम्ही करा. याला उठवलं महाराज. मध्ये नेलं. याला बाई केलं. बाई करून बाहेर नाटकाच्या बाहेर पडद्यावर आणलं आणि ज्यावेळी याचं रूप पालटलं आता समोरच त्याची बायको तिनं नाटक पाहायला समोर बसली होती. तिला काय माहित आपलं मालक. दुसरी शेजारची बाई म्हणली आजी बघ ते ताता तुझा होय. बघ ते बाई झालंय बघ ते ताता तुझा होय. मजा होय हो तुझाच होय तुझाच मालक होय. महाराज साधी भोळी बाबडी म्हातारी होती. तिला एवढं येच पेचच कळालं नाही. तिनं म्हणली जाताना गडी होता आताच्या आता बाई कसा झाला. घरून जाताना माझा नवरा चांगला होता म्हणे आताच्या आता एवढं लय रूप कसं बदललं. बाई नाटक तर होऊ दिली नाही. धाय मोकलून रडायला लागली. मायो घर बुडलं. आता काय करा. सगळे लोक म्हणले काय झालं. काही नाही म्हणे आताच घरून येताना चांगलं रूप होतं माझ्या नवऱ्याचं इथं येऊन कसं बदललं. इथं आल्याबरोबर गड्याचा बाई झालाच कसा. आता माझं घर बुडलं. जोर जोरात रडायला लागल्यावर सगळ्यांनी म्हणलं माय उग शांत राहील. नाटक होय. ते म्हणले नाटक मला माहित नाही माझा नवरा मला आणून द्या. नाटक झाल्यावर माझा नवरा नाही बदलला तर कस करू. तसाच राहिला तर कस करू. मी कुणाच्या घरला जाऊ. महाराज नाटकातलं पात्र घेतलेल्या माणसाला आपल्या पत्नीला आपला पती पत्नी झालेला आवडत नाही. थोड्या क्षणापुरता परमात्म्याचं स्वरूप वेगळं झालं तर ते संतांना कसं भाव वाटेल. म्हणून संत महात्मे म्हणतात देवा तुझं जे रूप आहे ना ते त्याच रूपात राहू दे तू बदल करू नको. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे जो मी तुझं पाहे. पांडुरंगा दररोज मी तुला पाहायला येतो ना देवा तू असाच दिसला पाहिजे. पत्नीला जसा आपला पती तसाच असलेला आवडतो तसं या साधकांना या भक्तांना या साधू संतांना परमात्मा तसाच असलेला आवडतो. का आवडतो महाराज तर दररोज त्याचं ते रूप पाहून त्याच्यावर प्रेम जडलेलं असतं आणि त्याच्याबद्दल लालसा लागली
लातवल मान लागलीस गोडी लातवल मान लागलीस गोडी आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा कशा करता लालचावलं महाराज? दही दुपत्याच्या घरी जशी मांजर लालचावते खायला भेटते म्हणून, तसं तुकोबारायाचं मन लालची झालं परमात्म्याचं ते स्वरूप पाहण्याकरता. लालचावले मन लागलीसे गोडी, परमात्म्याच्या नामचिंतनाची गोडी लागली महाराज. त्यालाच पाहावं वाटतं, त्याच्यावरच जीव ओवाळून लावा वाटतो आणि त्याचंच नामचिंतन करावं वाटतं. तुकोबाराया गोड वर्णन करतात, माझं मन भगवंता तुझ्याबद्दल लालची झालं. परमात्म्याबद्दल मन लालची व्हावं, त्याच्याशिवाय दुसरं काही मागणं. आता कोटे धावे मन तुमचे चरण. काय तुकोबारायाचं वर्णन आहे महाराज. ते मन लालची झालं कोणाला? देवाला पाहण्याकरता. पण आता स्थिर पावली, स्थिरता त्याच्या जीवनात प्राप्त झाली, मन शांत झालं. आता कोटे धावे मन तुमचे चरण. देवाचं चरण पाहिल्यानंतर समाधान मिळतं, म्हणून त्याच्या करता थोडा आवाज व्यवस्थित कर. खरखर करायचं, गोड आवाज कर ना त्याचा, खरखस कर, व्यवस्थित करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. लालचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. जीवाला सांगितलं महाराज. डोळ्यात एक अभंग आहे बघा तुकोबारायाचा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. मनात येते भाव घे राहे विठोबाचे. तुका मने जीवा नको सोडूया, नको सोडूया, ते जीवे न सोडी ऐसे झाले. एवढं वेड लागलं महाराज. वेडेपणा असला पाहिजे, देवाचा वेडेपणा. जगानं वेड म्हणावं लागतं तेव्हा कुठं परमात्मा जवळ करत असतो. जगानं पार वेड झालं होते, त्याच्यात काही भान राहिलं. महाराज तुकोबाराया ह्याच टोकाला पोहोचले होते. लोक भेटल्याबरोबर काय चालले तुकोबाराया,
ते म्हणायचे काही नाही, आपला देवाना आपण. महाराज एकटं तर भजन करायचंच नाही, तुकोबा रे बसल्यावर पाखरांना बोलायचं म्हणे, या हो. सगळ्या पक्षींना जवळ घ्यायचं आणि सांगायचं विठ्ठल विठ्ठल म्हणा. काय ताकद होती. सगळ्या वृक्षांना सांगायचं या म्हणे माझ्यासोबत विठ्ठल विठ्ठल म्हणा. ज्या बांधावर बसले, जिथून पाणी वाहते त्या पाण्याला सांगायचं विठ्ठल विठ्ठल म्हणा. ज्या दगडावर बसले त्याला सांगायचं विठ्ठल विठ्ठल म्हणा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी हे सुस्वरे आळ. पक्षी सुद्धा ज्या ठिकाणी स्वरामध्ये येऊन भगवंताचं भजन करतात. कशा करता महाराज? तुकोबारायांनी सगळ्याला लालचीपणा दाखवला. म्हणे देवाचं भजन करा, भजनाशिवाय जीवनामध्ये पर्याय नाही. म्हणून मन कुठं लालची झालं पाहिजे? देवाच्या चिंतनात करता. मन सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मन आहे महाराज. परमार्थ सिद्धीला जायचं, परमार्थाला सुरुवात करायचं. कीर्तनात बसायला कारणीभूत मन आहे. नाही तर शरीर बसतं पण मनाने बरेच लोक इकडं तिकडं भटकत असतात. बरेच लोक भटकत असतात. म्हणून मन अगोदर महत्वाचं आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी प्राप्त होतात पण अगोदर मन पाहिजे. आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती. अगोदर मन हातात घ्या महाराज. मन इंद्रियाचा राजा सर्वाधी त्याची पूजा. भागवतात गोड वर्णन आलं महाराज. देवाची भक्ती करत असताना मन हातात घ्यावं. तुम्ही सांगता बरोबर आहे पण मन कसं आहे? ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं, कितना इसे समझाऊं, उतना ही मचल जाए. राधे तेरे चरणों की जरा धूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. मन महत्वाचे महाराज. माणसाचं मन कुठं अटकतं सांगता येत नाही. लक्ष देऊ नये का. एकच उदाहरण सांगते, वेळेत आपली सेवा समाप्त होईल. लहान उदाहरण आहे. जावाई सासरवाडीला गेला. माय जावाई आला सासरवाडीला. आता महिला मंडळीला जावाई लय आवडतो. किती आवडतो सांगता येत नाही. महिला मंडळीला 3 गोष्टी आवडतात. दुधावरली साय, रस्त्यावरचं शेण, बरोबर आहे ना? तुम्हाला अनुभव आहे. शेण आणि तिसरं जावाई. तुकोबाराय सांगतात महाराज, नाकाचा मोतू गहाण ठेवते म्हणे पण नवऱ्याची जावयाची सगळी सोय करते, मानपान करते. एवढी तिला आवड असते जावयाची. काय करावं काय नाही. जावाई गेला सासरवाडीला. जावाई एकटा आला नाही. जावाई एक सोबत मित्र घेऊन आला. दोघं आले महाराज. सासूबाईनं सगळा स्वयंपाक केला. सगळं जेवायला वाढले. जेवायला वाढल्याबरोबर सासूच्या लक्षात आलं, माय परवाच आपलं ऊस तोडलं, बकळी पाक आणून ठेवले. तेवढं पाक आपल्या जावयाला खायला द्यावं. नवीन जावाई त्याला पाक माहित आहे की नाही माहित नाही. मग तिनं वाटीत टाकलं. 2 पाकाच्या वाट्या दोघाला आणून दिल्या. सोबत आलेल्या सोकोण्याला वाटलं आपण नवीन सोयरी, आपण घ्याव. खायला जर चांगलं असलं तर खाव, जर चांगलं नसलं तर सोडून द्याव. पण तरी दिसायला काळ भोर होतं महाराज पाक. तुमच्या इकडे गोरा असते का? नाही ना, काळच राहते ना. ऊसाचं पाक काळ होतं. ते काळ भोर वाटीत आल्याबरोबर जावयाला वाटलं हे काय होई की इदी ఏం हो మాకేం తెలుసు అద్దు బాబా ఇది నేను दिना నాకు అద్దంటే అద్దు मला नको म्हणजे नको म्हणलं महाराज. ते जावई सासूबाई म्हणली తీసుకుని जावई लव मंची गुंटदी लई चांगलंय हो, खाऊन बघा घेऊन बघा.
जावाई म्हणला माय काही करा पण हे मला नको, हे त्याला भाव वाटत नाही, काळा हे दिसायला. हे दिसण्यावर गेलं महाराज. सोबत आलेला सोकोन्या म्हणला काही का असणार घ्याव, चांगलं वाटलं तर खाव, नाही वाटलं तर सोडून द्या, आपल्याला काय देणं. मग जावयानं वाटी वापस केली आणि सोबतच्या मित्रानं घेतली. गरम गरम पोळ्या लाटणं चालू होतं. पहिली पोळी आली, त्या आलेल्या सोबत आलेल्या त्या मित्रानं पहिल्या चपाती घेतली आणि त्याला लावलं. खाल्याबरोबर एक नंबर दिसलं, एक नंबर लागलं महाराज, गोड अगदी. आता त्यानं मला येऊ द्या चपाती, येऊ द्या. ती एक वाटी कुठं खायचं गेलं की त्यानं 4-5 वाट्या पाक आणि 10-12 पोळ्या खाला. आता याला एकच पोळी वाढली होती जावयाला. याच पोळीला मोडत त्याला म्हणाला, तुला मी आणलावर, तुला मी बोलून आणला, माझ्या सासूरवाडीत येऊन एवढं खातोस होय, एवढं खालास, मला एक बार तर सांगाव की नाही चांगलं होय तू बी खाय म्हणून. मी कशाला वापस करत होतो, तुझ्या सांगण्यावरून मी वापस केलं नाही. पण मग आता याला वाटायला महाराज त्यानं एवढं लई खायला म्हणजे का होय की काय नाही, का होय लालचावले मन, त्याच्याबद्दल एवढं मन लालची झालं. हा म्हणला यानं 10-12 पोळ चपात्या खाला म्हणे, काय करतो पण घरला जाणे अगोदर ते खाऊन बघल्याशिवाय जात, घरी सासरवाडीहून घरला जाईपर्यंत खाल्याशिवाय घरला जात नाही म्हणला. मग संध्याकाळी जेवण झाल्यावर सासूबाई कुठं ठेवली त्या पाकाला, शिक्यात. शिक्यामध्ये पाक ठेवताना जावयानं पाहिलं. म्हणलं आता बघूच संध्याकाळी. एकच चपाती खाऊन झोपला होता महाराज, अर्ध्या पोटाला जेवण झालं, कारण लालचावले मन. तिकडं मन लालची झालं, मन त्याच्या नादाला लागलं. सोबतचा सोकण्या गार झोपी गेला. 10-12 चपात्या खाल्यावर काय आराम झोप लागली महाराज. याला झोपच लागणार. सासूबाईनं सगळं काम धूम केलं आणि ती घरात झोपी गेली. मधल्या घरात स्वयंपाक घरात शिक्यावर पाक ठेवलं होतं. 12 वाजले. सासू पक्की झोपली, सोबत आलेला मित्रही झोपला. याला वाटलं नक्कर खाऊन बघा, काय काही नाही, खाऊन पाहावं. शिक्याजवळ गेला, पाकाच्या पातेल्याला हात लावून पातेलं बाहेर काढणार, लाईट गेली. लाईट गप म्हण्या गेल्याबरोबर पाकाचं भोगण याच्या डोक्यात पडलं, खाली बद्ध म्हण्या पडलं. डोक्यावरून पाक सांडलं महाराज. आता ते सगळं डोक्यावर सांडलं, चिकट वाटलं. त्यानं म्हणलं काय पदार्थ खायची इच्छा झाली भगवंता. म्हणलं भोगण्याचा आवाज धप मन्या झाल्याबरोबर सासू उठली छिर्र म्हणून. आता तर मेलो म्हणलं, आता सासूला कळल्याशिवाय राहत नाही. मला काय करावं, करायला गेलो मारुती झालं माकड. आता करावं काय, काही सुधरच ना महाराज. तेवढ्यामध्ये म्हातारी लाईट गेल्यामुळं म्हातारी दिवा लावली. तिला वाटलं दूध पियाला मांजरी आली काही, निघाली तिनं हातात दिवा घेऊन. हातात दिवा घेऊन निघाली चुलीच्या घराकडे. आता ह्याला वाटलं काय करावं, आता काय करावं, आता काय करावं. तेवढ्यामध्ये पाहिलं महाराज स्वयंपाक घराच्या बाजूला कापूस येचून आणून ढीग लावलं होतं. सगळं कापूस वेचून आणून मोठा ढीग लावला होता कापसाचा. काही सुधारणा गेलं. शेवटी ह्यानं कापूस घेतलं, अंगाला पुसायला. ह्याला वाटलं पुसून जाईल सासू येईपर्यंत. आता ते निघायचं कुठं की कापूसाच्या अंगाला चिटकालं. सगळ्या अंगानं कापूस चिटकलं, हे भूतावणी दिसायला. तेवढ्यात सासू आली दिवा घेऊन. मायो भूत, सासूबाई भूत नो मीच. एवढा घोटाळा कशामुळे झाला, लालचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. किती भजनाचा नाद तुका बरायला किती लागला महाराज. देह जाओ 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 जाओ, पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी. देह गेला तर काय, देह जाओ अतवारा हो पांडुरंगी द्रढ भा. देह गेला काय, राहिला काय. आता जो परमात्म्याचं चिंतन माझ्या अंतकरणाला भिडलंय ना, त्याच्याकरता जे मन लालचावलं ते आता जीवापासून सोडणार नाही. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा तुकोबाराया म्हणतात. देवा आम्ही तुझी लेकरं. शेवटची प्रार्थना तुकोबाराया अभंगात करतात. देवा आम्ही तुझी लेकरं आणि तू आमची माय आहेस. माईला एकच मागितलं तरी द्यावं लागतं.
नाही मागितलं तरी द्यावं लागतं. तू माय बनून आम्ही जे मागल ती आमची आळी तू पुरवली पाहिजे. अभंग तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी. तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही मागावी लढवाळी. हो तुका म्हणे आम्ही मागावे लढवा. तुका म्हणे हे मागावे लढवा. पुरवावी आळी माये बाबा, पुरवावी आळी माये बाबा. आता दोटी पुढे ऐसा तुराये. आता दृष्टी पुढे पुढे ऐसा तुराये. पुरवावे आले माये बाबा, पुरवावे आले माये बाबा. आता दृष्टी ओढे ऐसा तुराये. आता दृष्टी पुढे ऐसा. दोमी तुझा पाहे पांडुरंगा, दोमी तुझा पाहे पांडुरंगा, दोमी तुझा पाहे पांडुरंगा, दोमी तुझा पाहे 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 पांडुरंगा, दोमी तुझा पाहे पांडुरंगा पांडुरंगा. पांडुरंगा हा हा ला हरा पांडुरंगा पांडुरंगा
तुझ बाहे गाता पुढे ऐसा ऐसा तुझा हे आता पुढे ऐसा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा गोड वर्ण नाही महाराज तो खूप बराया म्हणतात आम्ही लेकर होत आई पुढे यावं काहीही मागावं माईचं जीव आहे महाराज आईचं प्रेम जगामध्ये श्रेष्ठ आहे आई एवढं प्रेम करते लेकरावर आता थोडं सांगून जाते आपुलियाचा बोत चाटी मारी करंटी परकिया एक प्रमाण आहे ज्ञानेश्वरी मधलं माऊली ज्ञानोबराया म्हणतात आईचं प्रेम किती आहे महाराज ही आई तर प्रेम करतेच यात नवल नाही पण जे प्राणी आहेत जे पशु पक्षी आहेत ते सुद्धा आपल्या लेकरावर कितीतरी पटीने प्रेम करतात गाय आहे ना गाय ही व्याली तिला बाळ झालं आणि ते बाळ मेल्यानंतर शेतकरी काय करतात त्या मेलेल्या पिलाचं कातडं काढतात त्याला बाजूला टाकतात वाळवतात त्याच्यामध्ये वाळल्यानंतर तणीस टाकतात साडीचं तणीस टाकून त्याची बेबी तयार करतात आणि ते बेबी गाई समोर टाकतात तिच्या समोर दुसऱ्याचं जिवंत पिल्लू सोडलं तरी ती पाना सोडत नाही महाराज तिच्या समोर दुसऱ्याचा बछडा दुसऱ्या गाईचा बछडा जिवंत बछडा सोडला तरी ती त्याच्यातलं दूध सोडत नाही आपल्या स्तनातला पाना सोडत नाही मग ते मेलेलं तिच्या लेकराचं कातड त्याची बेबी करून मेलेली बेबी जरी तिच्या पुढे टाकलं ना त्याला चाटते आपुलियाचा बोत चाटी मारी करंटी परकिया दुसऱ्याचं जित लेकरू आलं तर त्याला शिंगानं ढकलती म्हणे आणि आपल्या मेल्या लेकराचं ते कातड चाटून ती पाना सोडते इतकं प्रेम आई आपल्या लेकरावर करते म्हणून तुकोबाराया देवाला सांगतात देवा तू जगातली अशी माय आहेस की तुझ्याकडे स्तन नाही आहेत म्हणे आम्हाला पाना द्यायला अशी माय आहेस म्हणे जगामध्ये अशी एक माय आहे महाराज ती कासवीने कासवीन नावाचा प्राणी कासव असा आहे त्याला त्याच्या पिलांना द्यायला दूध नाहीये महाराज त्याच्याकडे स्तन नाहीये पण ते पिलाला जन्माला घालतं आणि डोळ्यानं नुसतं पाहतं डोळ्यानं लेकरांना पाहिल्याबरोबर लेकरं पुष्ट होतात आणि लेकरं मोठी व्हायला लागतात तसा आमचा हा पांडुरंग परमात्मा आहे त्याच्या जवळ तुम्ही आम्ही गेलं त्यांनी फक्त आपल्याला पाहिलं डोळे भरून त्या परमात्म्याने आम्हाला पाहिलं की आमच्या जीवनात काहीच कमी पडत नाही महाराज सगळं काही सर्व सुखल्यानो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो काही आम्हाला कमी पडत नाही एवढी ताकद माझ्या पांडुरंग परमात्म्यामध्ये आहे म्हणून तुकोबाराया शेवटची प्रार्थना करतात तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा पांडुरंगा तूच माझी माय आहेस आणि तूच आमचा पिता आहेस तूच सगळं काही आमचा भार चालवणार आहेस सगळं काही तुझ्या पायी तुझ्याशिवाय दुसरं आम्हाला जगातच कोणी माहितीच नाही महाराज आणि मला वाटतं तुम्हाला खरं जर परमार्थ सिद्धीला न्यायचं असेल तर पांडुरंगाशिवाय दुसऱ्याची आठवणही काढू नका झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा आई जगदंबेच्या चरणी या ठिकाणी विराजमान असणारे सद्गुरू माऊलींच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम बोलत असताना एखादा वेडा वाकुडा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे महाराज कदाचित माझ्या मतीप्रमाणे मी अभंगाचा अर्थ लावले अभंगाचा हाच अर्थ असू शकतो नाहीये महाराज प्रत्येक ज्ञानवान आपापली मतं या अभंगावर मांडू शकतात कारण एक अभंग घ्या 7 दिवसाला कीर्तनकार 7ही दिवसाचे कीर्तनकार अभंग एकच ठेवा प्रत्येकाचं चिंतन वेगळं आहे प्रत्येकाची मती वेगळी आहे जितकी माणसं आहेत ना तेवढ्याची डोकी वेगळी आहे प्रत्येकाचं डोकं वेगळं आहे महाराज काही लोकांची डोकी एवढी तेजस्वी आहेत की ते घरात कुणाचं चालू देत नाही
काही लोकांची डोकी एवढी मंद आहे की ते सगळं लोकांचं ऐकूनच घेतात, मग प्रत्येकाच्या डोक्याचा ठाव लागत नाही. मी म्हणत नाही अभंगाचा हाच अर्थ आहे, पण मला जशा पद्धतीने जमतो तशा पद्धतीने अभंगाचा अर्थ सोडवण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना वेडावाकुडा एखादा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. शेवटी जाता जाता एवढंच सांगून जाईल, आमच्या डोंगर शेळकी तांड्यातली ही सगळी मंडळी जी सुंदर असं नियोजन त्यांनी केलं. आमचे बालाजी महाराज असतील, त्यांचे सुपुत्र यूट्यूब चॅनलचे या ठिकाणी तेच स्वतःहून शूटिंग करतात. त्याचबरोबर आमचे पांडुरंग दादा, आमचे बळवंत दादा. मला वाटतं तुम्हाला मी पाहिलं शहापूरला, तुम्ही सप्त्याला आला तेव्हा. शहापूर माझ्या मामाचं गाव आहे, आता ओळख पटली. मग सगळी परिसरातून आलेली सगळी मंडळी महाराज सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. सगळ्यांनी मला सुंदर असं सांभाळून घेतलं, त्याबद्दल सगळ्यांचे जाहीर आभार. आणि वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम. हा डोंगर हातनाकवाडी डोंगर सळकी खुर्ची घेऊन ये ना, जाऊन धरून घेऊन घे खुर्ची. खुर्ची ठेवायची थोडंसं